हॅलो गाईस, तर आमची सकाळ मस्तपैकी झालेली आहे आणि हे का आज करते नवीन रेसिपी बनवायला घेतलेली. इकडे रेसिपी बनवत होते आणि एकीकडे घाण तुम्ही बघू शकता किती घाण केली आहे. पण रेसिपी एक नंबर होती आमची. तर एक केल्याचे चिप्स वगैरे काय बनवलेले. नंतर आम्ही आलेलो पनवेलला. पनवेलवरून नंतर गेलो निहारिकाच्या स्कूलमध्ये पॅरेंट्स मीटिंग होती. त्यानंतर मग आम्ही आलो इकडं हॉस्पिटलला माझ्यासोबत आलेली निहारिका आणि ते आम्ही तिघं पण आलेलो. नंतर एकीकडे एक मांजर बसलेली आणि ही आमची इकडे दुसरी मांजर इकडे पण एक बसलेली. बघा कशी बघते, डेंजरमध्ये डोळे वगैरे एकदम भारी होते तिचे ना. त्यानंतर मग ते पण आलेले वरती, ते पण बसलेले मोबाईलमध्ये, निहारिका पण मोबाईलमध्ये. आणि पेशंट आमचा एक साईडला अंग टाकलेला पेशंटनी नंतर, कारण की आईला घेऊन जायचं होतं दुसऱ्या डॉक्टरकडे. कारण मग आम्ही दुसऱ्या डॉक्टरकडे आलो. मग तिथं भरपूर गर्दी होती. मग आई आणि मी बसलेलो एक साईडला, निहारिका आणि ते गाडीमध्ये होते. तर आम्ही मस्तपैकी बसलो वगैरे. नंतर मग सगळं झालं, डॉक्टरांना चेकअप वगैरे केला ना आलो. त्याही काय ते रिपोर्ट सांगितले, ते रिपोर्ट काढायला वगैरे. रिपोर्ट वगैरे रात्री काढले आणि आम्ही सकाळी परत गेलो हॉस्पिटलला, कारण की आईला परत तिथेच ॲडमिट केलेलं. म्हणजे ॲडमिटच होती ती, तिथूनच गेलेलो. त्यानंतर आम्ही गेलो मच्छी मार्केटला. मच्छी वगैरे काही वाटली नाही, पण गर्दी भरपूर होती. मग आम्ही काही मच्छी वगैरे घेतली नाही आणि मग निघालो. तर रस्त्यात आम्हाला प्रशांत कॉर्नर दिसला. मग ह्यांची काही इच्छा झाली खायची. आपण करता गुमे स्वीट वगैरे घेऊ. मग ते घ्यायला आम्ही आलेलो आणि इकडे युवांची मस्ती काय ऐकत होती. मग सगळं घेतलं स्वीट वगैरे आणि निघालो. निघताना तर मच्छी नाही काय नाही, मग ते बोलतं तर मटनच घेऊ. मग आता मी घेतलं मटन इकडे ना. परत मग घरी गेलो. घरी जाऊन निहारिकाला वगैरे घेतलं आणि निघालोच होतो, कारण की त्याचा अर्धा सामान राहिलेला मटण बनवायचा, तो वगैरे घ्यायला गेलेला. तो वगैरे घेतला आणि घरी आलो. घरी आल्याला पहिले मस्तपैकी सगळं बनवून डायरेक्ट जेवून घेतलं. त्यानंतर खाल्ली खरवस आणि युवन आमचा शूज घालूनच झोपलेला. मग त्याही शूज वगैरे काढलं आणि मग संध्याकाळ झाली. तर नाश्त्याला बोललं काय नव्हतं, तर हे आम्ही तिथून आणलेला जलेबी फाफडा, मग तो घेतला आम्ही खाऊन. मग संध्याकाळी केली मस्त तयारी, कारण की परत जायचं होतं हॉस्पिटलला. मग तयारी वगैरे केली. नाही एकीकडे युवन बघत होता एनाबेलची मूवी आणि एकीकडे घाबरत पण होतो आणि किती वरती जाऊन बसलेला डायरेक्ट. मस्त ती घाबरते तसं तो पण घाबरत होता. त्यानंतर आम्ही आलो हॉस्पिटलला. आई एकीकडे झोपलेली आणि एकीकडे युवनची मस्ती चालूच होती, कारण की युवनला आज घेऊन आलेलो. नंतर मी पण बसलेली एक साईडला. दुसऱ्या दिवशी आईला आम्ही घेतलं दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये. मग तिकडे पण जाऊन ॲडमिट वगैरे केलं मस्त. आईची BP झालेली लो, ताई लगेच दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि मी घरी आली तर बाबा रडत होता, कारण की आईला ॲडमिट होती 2-3 दिवस. बाबा आमचा लगेच घाबरतो म्हणून रडत होता. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच.